पैसा कमावला पण आयुष्य हरवलं. न्यू जनरेशन लाईफस्टाईल. एक प्रश्न स्वतःला विचारा. आज आपण आपल्या मुलांसाठी जगतोय की मुलांच्या भविष्यासाठी जगताना त्यांचं वर्तमानच हरवून बसलो आहे? आजची पिढी खूप हुशार आहे. पती पत्नी दोघेही कमावतात, मोठ्या कंपन्यामध्ये नोकऱ्या करतात, लाखोची पॅकेज मिळतात, करिअर उत्तम असतं, लाईफस्टाईल शानदार असते. पण एक गोष्ट हळूहळू कुठेतरी मागं पडते. कुटुंब. सकाळी 8 वाजता घराबाहेर पडायचं, रात्री 11 वाजता घरी परतायचं. आई बाबांशी बोलायला वेळ नाही, मुलांशी खेळायला वेळ नाही आणि स्वतःशी बोलायला तर वेळच नाही. मुलाला चांगलं भविष्य मिळावं म्हणून आई बाबा दोघेही दिवसभर काम करतात. पण प्रश्न असा आहे, मुलाला आपण भविष्य देतोय की आपली अनुपस्थिती? आई बाबांना मुलासाठी वेळ नाही म्हणून घरात फुल टाईम मेड येते. तीच मुलाला आंघोळ घालते, तीच जेवण भरवते, तीच टिफिन बनवते, तीच युनिफॉर्म घालते, ती स्कूल बसमध्ये बसवते. सुट्टी झाली की तीच परत आणते. मुलाला झोप येते तेव्हा आईच्या कुशीत नाही, त्या आया आंटीच्या कुशीत झोपतो. कधी रडला तर ती शांत करते, कधी हट्ट केला तर तीच समजावते, कधी झोप येत नसेल तर तीच अंगाई म्हणते. आणि हळूहळू मुलाला आई बाबापेक्षा आया आंटी जास्त जवळची वाटू लागते. मुलाला आजी आजोबा कोण, मामा मावशी कोण, काका काकू कोण, नाती म्हणजे काय, कुटुंब म्हणजे काय याची ओळखच होत नाही. कारण मुलाच्या जगात मोबाईल आहे, टी व्ही आहे, स्कूल आहे, स्कूल बस आहे आणि वीकेंड मॉल आहे. पण आजोबाची गोष्ट नाही, आजीची माया नाही, मामाचा लाड नाही, मावशीची हाक नाही. मग काळ पुढे जातो. मुलगा शाळेतून कॉलेजमध्ये जातो. आई बाबांना वाटतं आपण त्याला उत्तम शिक्षण दिलं, आता तो मोठा माणूस होईल. तो पुढच्या शिक्षणासाठी परदेशात जातो. नवीन देश, नवीन मित्र, नवी संस्कृती, नवं आयुष्य आणि हळूहळू आई बाबा मागे पडतात. सुरुवातीला रोज व्हिडिओ कॉल, मग आठवड्यातून एकदा, नंतर महिन्यातून एकदा. आणि एक दिवस फक्त व्हॉट्सॲपवर हॅपी बर्थडे मॉम, हॅपी ॲनिव्हर्सरी डॅड. नाती ऑनलाईन होतात पण माईचा स्पर्श ऑफलाईन राहतो. मुलाला नोकरी मिळते, लग्न होतं, तो तिथे स्थायिक होतो. आई बाबांना आनंदी होतो, माझा मुलगा परदेशात आहे. लोकांना अभिमानानं सांगतात, माझा मुलगा लंडनला आहे, माझी मुलगी न्यूयॉर्कला आहे. पण रात्री घरात परतल्यावर एक शांतता असते. घर खूप मोठं असतं, सगळ्या सुविधा असतात, बँक बॅलन्स असतो, पण घरात मुलांचा आवाज नसतो. आणि मग काळ कोणासाठी थांबत नाही. आईचं वय वाढतं, बाबांचंही वाढतं. एक दिवस बाबा म्हणतात, आता हातपाय पूर्वीसारखे नाही राहिले, चालताना आधार लागतोय, डोळ्यांना जाड चष्मा लागतो, दात कमी होतात, कंबर वागते, कानानं कमी ऐकायला येतं. आणि एक दिवस ज्यांनी आयुष्यभर मुलासाठी धावपळ केली तेच आई बाबा एका खुर्चीत शांत बसून मुलाची वाट पाहत असतात. फोन वाजतो, परदेशातून व्हिडिओ कॉल येतो. मुलगा म्हणतो, आई काळजी घे, पैसे अकाउंटमध्ये पाठवले आहेत. आई म्हणते, पैसे मिळाले रे, पण तू कधी येणार आहेस? फोनच्या दुसऱ्या बाजूला शांतता, कारण मुलाकडे पैसे आहेत पण वेळ नाही. आई बाबांना शेवटी काय हवं असतं? मोठा बंगला, महागडी गाडी, कोट्यवधीची संपत्ती नाही. त्यांना फक्त एवढंच हवं असतं, माझ्या मुलांनं 2 मिनटं माझ्याजवळ बसावं. बाबांनी सांगितलेली जुनी गोष्ट मुलाने ऐकावी. आईच्या हातचं साधं जेवण मुलानं खावं. नातवंडांनी आजीच्या मांडीवर डोकं ठेवावं. बस इतकंच. आता मी परदेशात जाण्याच्या विरोधात नाही, मोठं करिअर करण्याच्या विरोधात नाहीच, पैसा कमवण्याच्या विरोधात तर अजिबात नाही. पैसा कमवा, खूप कमवा, मोठं व्हा, जगभर फिरा, तुमची स्वप्न पूर्ण करा. पण एक विनंती आहे, पैसा कमावताना माणसं गमावू नका, करिअर बनवताना कुटुंब हरवू नका, मुलांचं भविष्य सुरक्षित करताना त्यांचं बालपण चोरू नका. आई बाबासाठी घर बांधताना त्यांच्या मनातली तुमची जागा रिकामी करू नका. कारण जग खरंच छोटं झालंय, पण नाती मात्र दूर झाली आहेत. व्हिडिओ कॉलमुळे चेहरे जवळ आले पण हृदय दूर गेली. ऑनलाईनवर प्रेम व्यक्त होतं पण आईच्या डोळ्यातलं पाणी इमोजीने पुसता येत
नाही. आज एकदा स्वतःला विचारा, आपण मुलांना जन्म का देतोय? फक्त त्यांना परदेशात पाठवण्यासाठी की त्यांच्यासोबत आयुष्याचे काही सुंदर क्षण घालवण्यासाठी? मुलगा लंडनला असो, मुलगी न्यूयॉर्कला असो, यात काहीच चुकीचं नाही. पण आईबाबांच्या हृदयात त्यांच्यासाठी जागा जिवंत राहिली पाहिजे. आणि जर आयुष्याच्या शेवटी आईबाबांनी मागे वळून पाहिलं तर त्यांच्या डोळ्यातून एकच प्रश्न पडू नये, मुलांच्या भविष्यासाठी आम्ही सगळं दिलं, पण आमचं वर्तमान कुठं हरवलं? कारण शेवटी पैसा वारसा देऊ शकतो, पण संस्कार नातं देतात. पैसा सुखसोयी देऊ शकतो, पण आपली माणसं मनाला समाधान देतात. मोठं घर देऊ शकतो, पण घर पण मात्र माणसामुळे येतं. म्हणून पैसा कमवा, पण नातीही कमवा. करिअर घडवा, पण कुटुंबही जपा. मुलांचं भविष्य घडवा, पण त्यांचं बालपणही जगा. आणि आई बाबा जिवंत असतील तर आजच त्यांना फोन करा. फक्त एवढं म्हणा, आई बाबा, तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलंय. आता तुमच्यासाठी माझ्याकडे थोडा वेळ आहे. कदाचित त्यांना आज तुमच्याकडून पैशापेक्षा याच एका वाक्याची गरज असेल. आयुष्य मोठं करण्यापेक्षा आयुष्य सुंदर करा. कारण शेवटी आपण बँक बॅलन्सची नाही, आपल्या माणसांची आठवण राहते. जर तुम्हालाही वाटत असेल की पैशासोबत नाती, संस्कार, कुटुंब आणि आयुष्याची खरी किंमत समजून घेणं गरजेचं आहे, तर कोच शिवाजी या परिवाराशी नक्की जोडली जा. इथं आपण फक्त पैसे कमावण्याबद्दल बोलणार नाही, तर पैशाचा उपयोग करून समृद्ध आयुष्य कसं जगायचं याबद्दल आणि त्याला सुंदर कसं बनवायचं याबद्दलही बोलणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कोच शिवाजी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण पैसा कमावणं ही गरज आहे, पण माणसं कमावणं हीच खरी श्रीमंती आहे. मी आहे शिवाजी शिंदे, तुमच्या आर्थिक आणि जीवन प्रवासाचा एक साक्षीदार. चला पैसा कमवूया, पण त्याचबरोबर एक सुंदर आयुष्यही जगूया. धन्यवाद. रामकृष्ण हरी.